नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा आजारांविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे मणक्यांचे आजार, शस्त्रक्रिया की व्यायाम. 21वे शतक हे आमूलाग्र क्रांतीचं शतक आहे. संपर्क क्षेत्रातील क्रांती, अत्याधुनिक सुखसोयी, सॅटेलाइट्स या सर्वांमुळे माणसाच्या सार्वजनिक, वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात परिवर्तन आलेलं आहे. पूर्वीच्या कामाच्या पद्धती, सवयी बदलून आज कामाचं स्वरूप हे बैठ्या पद्धतीचं झालेलं आहे आणि त्यामुळेच अनेक ठिकाणी आपल्याला संगणकापासून जे त्रास जाणवतात हेच लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत मोबाईल्स, लॅपटॉप्स, गेमिंग्स, मोबाईल गेमिंग, सोशल मीडिया ह्यासारख्या सर्वांना खिळलेले दिसतो. ह्याचबरोबर विमानाचा केलेला सततचा प्रवास, दुचाकी आणि चारचाकी वाहनाचा सततचा प्रवास, पाठीवरची वाढलेली ओझी आणि मानसिक ताणतणावामुळे मणक्याच्या आजाराचे रुग्ण हे आपल्याला शतपटीने वाढलेले दिसतात. मणक्याचे आजार म्हटलं की शस्त्रक्रिया हे समीकरण जणू फिट्ट बसलेलं आहे. पण प्रत्येक मणक्याच्या आजाराच्या रुग्णाला शस्त्रक्रिया गरजेची असते का, की योग्य औषधोपचाराने, व्यायामामुळे हे मणक्याचे आजार आटोक्यात येतात आणि शस्त्रक्रिया टळू शकते? हे प्रश्न अनेक वेळेला अनेक रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना भेडसावत असतात. चला तर मग ह्याच विषयावर आज आपण मार्गदर्शन घेऊया. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील न्यूरोसर्जन डॉक्टर मनीष सबनीस. नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. डॉक्टर मनीष सीताराम सबनीस हे न्यूरोसर्जन आहेत. GS मेडिकल कॉलेज KEM हॉस्पिटल मुंबई येथून त्यांनी MBBS केलेलं आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमेट ऑफ नॅशनल बोर्ड पुणे येथून ते न्यूरोसर्जरीचं शिक्षण घेतलेलं आहे. गेल्या 12 वर्षांपासून 2004 सालापासून न्यूरोसर्जरी म्हणजेच मेंदू व स्पायनल कॉर्डच्या सर्जरीचा त्यांना अनुभव आहे. स्पेशल ट्रेनिंग त्यांनी लिस्ट इन्व्हेसिव्ह स्पाइन प्रोसिजर्स, ओझोन न्यूक्लिओलायसिस यामध्ये मिळवलेलं आहे. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आज आपण एक खूप छान विषय घेऊन आलेलो आहोत की मणक्याच्या आजारांमध्ये शस्त्रक्रिया पाहिजे की व्यायाम, नक्की कसं ठरवायचं. हा एक फार चांगला आणि वेगळा विषय तुम्ही आणलेला आहे. पण जेव्हा आपण ह्या विषयाकडे जाणार आहोत, पहिलं मला सांगा नेमका मणका म्हणजे काय असतं, त्याची रचना काय असते? तुमचं अगदी योग्य म्हणणं आहे. कुठल्याही आजाराची भीती पहिली कमी होणं गरजेचं आहे. आजारातनं आपल्याला जर बरं व्हायचं असेल तर आपण आजाराविषयी योग्य माहिती मिळवणं ही सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया आहे. पाठीच्या कण्याचे आजार आता भरपूर वाढत आहेत आणि त्याविषयी भरपूर गैरसमज आहेत. म्हणजे आता ऑपरेशन हा प्रकार प्रत्येकाच्या अगदी त्यांना जीवावर बेतणारा वाटतो. पेशंट्सना असं वाटतं की आपलं मणक्याचं ऑपरेशन झालं म्हणजे आता आपण कायमचं अधू होणार, आपल्याला काहीतरी अपंगत्व येणार. तर असं होता कामा नये. आजाराची माहिती चांगली असेल, आजारामध्ये काय घटक आहेत, मणका म्हणजे नक्की काय, पाठीचा कणा कसा असतो, ह्या जर गोष्टी आपल्याला चांगल्या माहिती असतील तर बरीचशी भीती घरीच बरी होते आणि बऱ्याचशा गोष्टी या आपण स्वतःच बदलून आयुष्यामध्ये खूप चांगलं हे दुखण्यापासून आपल्याला सुटका त्यातनं मिळू शकते. मणक्याची रचना ही आपल्याला जर माहिती असेल तर पाठीचा कणा काय काम करतो आणि काय काय आजार होऊ शकतात या गोष्टी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगता येतात. माझ्याकडे काही आता सॅम्पल्स आहेत मणक्याचे. मी आता एक मणका माझ्या हातात धरला आहे. हा मणका जो आहे हा कमरेचा मणका आहे. आता काही शब्द आमच्या मणक्याच्या बाबतीत इंग्लिशच वापरायला लागतात. त्याला एक बॉडी नावाचा एक भाग आहे, एक त्याला होल आहे की ज्यातनं मी आता बोट घालतोय, याला कॅनल म्हणतात. जे मी पकडलंय ते मणक्याचा स्पाइन म्हटला जातो, ज्याला मणक्याचं शेपूटही म्हणता येईल आपल्याला. आणि हा जो स्पाइन आहे हा स्पाइन आपल्या पाठीच्या दिशेने कायम वळलेला असतो. आता ह्या मणक्याला जे काही होल आहे अशी एकमेकांवर अनेक मणके आपण जर अरेंज करत गेलो तर आपल्याला एक ट्यूब तयार होते, आपल्याला एक कॅनल तयार होतो, याला म्हणतात स्पायनल कॅनल. आता हा मणका नक्की काय काम करतो हे समजावून घेण्याकरता आपण मणक्याची कार्यक्षमता आणि मणका नक्की कशासाठी बनला आहे हे पहिलं समजून घेऊ. मणका हा फ्लेक्झिबिलिटी किंवा लवचिकपणा याकरता बनलेला आहे. आपण 2 पायावर चालणारे प्राणी आहोत, त्यामुळे आपल्याला स्प्रिंग ॲक्शन किंवा आपल्याला चालताना आदळआपट आपल्या मणक्याची होऊ नये, आपल्याला व्हायब्रेशन्स आपल्या डोक्यापर्यंत, आपल्या शरीराला खूप जाणवू नये, म्हणून मणक्याला एक लवचिकपणा निर्माण केलेला आहे आणि हा लवचिकपणा टिकवण्याकरता मणक्याला काही बाक दिलेले आहेत. मी एक स्लाइड दर्शकांना दाखवू इच्छितो. यामध्ये मणक्याचे बाक आपल्याला आता दिसू शकतील. मणक्याला कर्वेचर्स आहेत मानेमध्ये, पाठीमध्ये, कमरेमध्ये आणि माकाडापर्यंत. जर असा एक विचार करा प्रेक्षकांनो की जर आपला मणका हा काठीसारखा सरळ असता
तर काय झालं असतं, म्हणजे सरळ मणका आणि मी जर उडी मारली असती खाली तर मणक्याचे 4 तुकडे झाले असते. ओ तर कुठल्याही शॉक ऍब्सॉर्प्शन सिस्टीम मध्ये बाकांना फार महत्व आहे. जेवढा बाक चांगला तेवढं शॉक ऍब्सॉर्प्शन चांगलं, दणका शोषून घेण्याची ताकद चांगली. तर सगळ्यात महत्वाचं काम मणक्याचं आहे शॉक ऍब्सॉर्प्शन. आणि दुसरं महत्वाचं काम आहे लवचिकपणा. कारण आपल्याला वागता आलं पाहिजे, काम करता आलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीमध्ये लवचिकपणा पाहिजे. म्हणजे काही आजारांमध्ये मणक्याचा लवचिकपणा जेव्हा जातो लोकांना झोपता सुद्धा येत नाही, पूर्ण काठीसारखं त्यांची पाठ पक्की झालेली असते. त्यामुळे दुसरं महत्वाचं फंक्शन मणक्याचं आहे ते म्हणजे लवचिकपणा. आणि तिसरं आहे प्रोटेक्शन. आता कशाचं प्रोटेक्शन, तर मेंदू हा सगळ्या शरीराचं नियंत्रण करतो आणि मेंदूपासून मज्जासंस्था जी आहे ती हे नियंत्रण करण्याकरता मदत करते. मज्जासंस्था सुरू होते मानेमध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी कवटीचा तळ आहे त्याला आपण स्पायनल कॉर्ड म्हणतो. स्पायनल कॉर्ड प्रवास करत करत मानेतनं पाठीतनं कमरेपर्यंत, कमरेच्या साधारणतः L1 L2 या मणक्याला मज्जा रज्जू संपतो आणि खाली मज्जा तंतू शिल्लक राहतात. आणि हे सगळे तंतू मणक्यातनं प्रवास करतात आणि त्यांना निसर्गाने एक भक्कम असं प्रोटेक्शन दिलंय की ज्यामुळे सहजासहजी त्यांना इजा होत नाही. खूप नाजूक अवयव आहे, यांना इजा झालेली ही आपल्याला कोणालाही परवडणारी नाहीये शारीरिकदृष्ट्या. म्हणून ह्या 3 गोष्टी जर आपल्या लक्षात आल्या तर कळेल की का बरं असे छोटे 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 मणके बनवून त्याचा एक काठीचा कणा तयार झालाय. कारण या छोट्या छोट्या मणक्यांमुळे आपल्याला लवचिकपणा आणि प्रोटेक्शन या दोन्ही गोष्टी साध्य होतात. आता निश्चितच हा विषय फारच छान चालू आहे. आणि मणक्यांची नेमकी रचना कशी, म्हणजे मला वाटतं नारळाच्या झाडासारखी थोडीशी असावी की जेव्हा वाकायला पाहिजे तेव्हा वाकता सुद्धा येतं अगदीच, त्यामुळे तुटण्याची शक्यता ही निश्चितच कमी असते. आणि दुसरं इलॅस्टिसिटी सुद्धा त्या ह्याच्यात असते. हा विषय आपण पुढे चालू ठेवणारच आहोत सर, पण आपल्याला पहिला प्रश्न आलेला आहे कार्यक्रमातला. नवनाथ प्रश्न विचारतायत अहमदनगरवरून. नमस्कार. नमस्कार. हॅलो, बोला. हा नमस्कार, मी अहमदनगर केडगाववरून बोलतो सुरवसे. हा बोला. सर माझा पाठीचा मणका फार दुखतोय. बरं. तर मी माझे एक्सरे वगैरे काढले होते तर 2 महिने ते बरं वाटलं, पण नंतर परत दुखायला लागला. तुम्हाला पाठदुखीचा त्रास आहे? हा. तुम्हाला बराच जुना पाठदुखीचा त्रास आहे, बरोबर? हो बरोबर आहे. बर, हे बघा, पहिली गोष्ट, पाठ दुखते म्हटल्यानंतर आपल्याला मणक्यामध्येच काहीतरी खराबी आहे असं म्हणता अजिबात कामा नये. कारण पाठ ही माझी सुद्धा दुखते आणि जगामधल्या जवळपास 90% लोकांची पाठ ही कधी ना कधी दुखलेली असते. पण पाठ दुखी झाली की आपल्याला मणक्याचा आजार हे जे काही समीकरण आहे ते आपण डोक्यातनं काढणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही जे एक्सरे काढताय, MRI करण्याचा प्रयत्न सुद्धा कराल, या सगळ्या गोष्टीतनं तुम्ही बरे कधीच होणार नाही. कारण तपासण्या तुम्हाला तुमच्या शरीराची रचना दाखवतात, तुम्हाला बरं करत नाही. तुम्ही आजाराचं निदान करून घेणं गरजेचं आहे. बहुतांशी वेळेस ज्या लोकांना पाठदुखी हा त्रास असतो आणि तो येणारा आणि जाणारा असतो, काही दिवस पाठदुखी आहे, काही दिवस पाठदुखी नाही, अशा लोकांना ही पाठदुखी पाठीचे स्नायू किंवा मणक्यांच्या दरम्यान जे काही जोडले गेलेले पडदे आहेत, मणके हाडापासून बनलेले आहेत, या हाडांना पकडून ठेवण्याचं काम कोण करतं? लवचिकपणा ज्यांच्यात आहे ते असे पडदे, स्नायूंचे पडदे हे बऱ्याच वेळेस हे दुखणं निर्माण करतात. आणि या दुखण्यामुळे आपण त्रस्त असतो. आपले 2 महिने त्रासात जातात, 2 महिने सुखात जातात. एक लक्षात ठेवा, मणक्यामध्ये रचनात्मक काही बदल असेल, तुमची नस आतमध्ये काहीतरी दबलेली असेल तर तुम्ही मध्ये मध्ये तुम्हाला बरं वाटायचं कारणच नाही आहे आणि तुम्ही तुमची कामं अजिबात करता येणं तुम्हाला शक्य नाही आहे. आपण ज्याला ऍक्टिव्हिटी ऑफ डेली लिव्हिंग असं म्हणतो, की दैनंदिनी आपल्याला जगण्याकरता ज्या ज्या गोष्टी गरजेच्या असतात त्या करता येत नाही, अशी जेव्हा अवस्था असते तेव्हा आपण त्याला खरं मणक्याचा आजार असं संबोधन करू शकतो. तर माझं मत आहे की तुम्ही पहिली गोष्ट व्यायाम किती करता, दुसरी गोष्ट तुम्ही काय काय कामांमध्ये कशा पद्धतीने वागता, कसं उभं राहता, किती वजन उचलता आणि काय काय गोष्टींमुळे तुमचं दुखणं वाढतं याचा पहिला शोध घेणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर एखाद्या जवळच्या तज्ज्ञ डॉक्टरला दाखवणं गरजेचं आहे. कारण लक्षात ठेवा, कुठलाही तपास, एक्सरे, MRI हा आजाराचं निदान करू शकत नाही. पेशंटची जी शारीरिक तपासणी असते ती माणसाला आजाराच्या निदानापर्यंत पोहोचवते. त्यामुळे तुम्ही या गोष्टी करून घेणं गरजेचं आहे. निश्चितच फार छान सांगितलं की प्रत्येक पाठीचं दुखणं हे काही मणक्याचं दुखणं असलंच पाहिजे असं गरज नाहीये आणि त्यासाठी शारीरिक तपासणी ही फार महत्वाची आहे. जर आपण जेव्हा पुन्हा मणक्याच्या रचनेकडे वळणार आहोत, तुम्ही सांगितलं की मणक्याचा कर्वेचर जो आहे, म्हणजे आपण नेहमी म्हणतो की ताठ कण्याने जगायचं असतं, पण ताठ कणा आपला नसतो, थोडासा लवचिक असलाच पाहिजे. इतर कोणकोणत्या गोष्टी या मणक्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात? मणक्याचे जे काही कर्वेचर आहे, म्हणजे बाक आपण ज्याला म्हणतो मणक्याचे, हे जे बाक आहे त्या बाकांच्याच बरोबर हे बाक टिकवून ठेवणारे काही घटक आहेत. मी एक स्लाइड दाखवू इच्छितो की यामध्ये 2 मणक्यांना पकडून ठेवण्याचं काम करणारे जे स्नायूंचे पडदे आहेत, हे पडदे आपल्याला दिसत आहेत. 2 मणक्यांच्या दरम्यान चकती दिसतीये, मागे 2 मणक्यांची जी शेपटं दिसत आहेत त्याच्या दरम्यान उभे निळ्या रंगाचे पडदे दिसत आहेत. हे पडदे जे आहेत हे सुद्धा दुखणं निर्माण करतात. आता जे नवनाथ भाऊंचा फोन आला
त्यांचं जे म्हणणं होतं माझी पाठ दुखते डॉक्टर, 2 महिन्यापासून दुखते, त्याच्या आधी 2 महिने दुखत होती, 2 महिने बरं होतं. तर हे पडदे बऱ्याच वेळेस हे दुखणं निर्माण करतात. आपण लिगामेंट स्प्रेन हा प्रकार बऱ्याच वेळा ऐकतो, घोटा मुरगळतो, घोटा दुखतो. तसं हे स्नायू सुद्धा कधी कधी मुरगळतात किंवा त्याचे काही तंतू उसवतात. त्याला व्यायामाची गरज असते आणि बऱ्याच वेळेस थोडंसं आपण पॉझिटिव्ह विचार आपल्या आयुष्यात केला तर याचं निदानही पटकन होतं आणि ट्रीटमेंट अगदी सोपी असते, जी घरी करता येते. तुम्हाला हॉस्पिटलपर्यंत जायची गरज पडत नाही. चला पुढचा प्रश्न आलेला आहे. पनवेलवरून प्रश्न विचारतायत तुकाराम कदम. नमस्कार. नमस्कार तुकारामजी, बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, बोला, मी ऐकतोय. सर मी ड्रायव्हिंग करतोय, गेली 20 वर्ष झाली. हॅलो. हो, मी मी ऐकतोय. ड्रायव्हिंग करतोय. आता मला पाठीमाग जास्त 1-2-3 तास ड्रायव्हिंग केल्यानंतर मला पाठीचा त्रास होतोय, पाठण दुखते माझी. बर बर. तुम्ही ड्रायव्हिंग किती तास करता दिवसातनं सरासरी? 2-2.5 तास, 2-2.5 तास, 3 तास. बर. निश्चितच हा तुमचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे तुकारामजी, आणि या प्रश्नाला जरूर सर उत्तर देणार आहोत. याचबरोबर मणक्याचे जे अनेक आजार आहेत, स्पॉन्डिलोसिस आहे, स्पॉन्डिलोलिस्थेसिस आहे आणि इतरही कॅनाल स्टेनोसिस आहे, या सर्व आजारांवर आपण माहिती आणि मार्गदर्शन घेणार आहोत. मात्र कार्यक्रमामध्ये आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे मणक्यांचे आजार, शस्त्रक्रिया की व्यायाम, आणि सहभागी आहेत डॉक्टर मनीष सबनीस. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ डॉक्टर मनीष सबनीस यांच्याशी थेट संपर्कासाठी सह्याद्री हॉस्पिटलचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दाखवणार आहोत. ह्याची आपण सर्वांनी नोंद ठेवावी. याशिवाय कार्यक्रमाव्यतिरिक्त आम्ही अनेक छोट्या छोट्या गोष्टींची तुम्हाला माहिती देत असतो. आज आपण माहिती घेणार आहोत बदामाची. प्रुनस डल्सिस म्हणजेच बदाम. हे आपल्याला नेहमीच माहिती आहे, आपली आजी सांगते की बदाम खा, बुद्धी वाढेल, परीक्षेमध्ये हमखास यश येईल. बुद्धिवर्धक तर बदाम आहेत, पण तुम्हाला माहिती आहे का की रक्तातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल सुद्धा याच्याने कमी होतं. आणि ह्या बदामामधील व्हिटॅमिन ई हे हृदयाला सक्षम करणारं आणि बळकटी देणारं सुद्धा आहे. त्यामुळे निश्चितच दररोज 5 ते 7 बदाम आपण आवर्जून खावे. पण कसे? तर भिजवून साल काढून जर बदाम खाल्ले तर त्याचा जास्त गुण आपल्याला चांगला मिळू शकतो. सर, ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी आपला तुकाराम कदम यांचा प्रश्न होता. पनवेलवरून त्यांनी प्रश्न विचारला की ते सतत 2 ते 3 तास ड्रायव्हिंग करतात बरीच वर्ष, त्यांना पाठीचा त्रास आहे, काय मार्गदर्शन कराल? मणक्याच्या आजारांमध्ये मेकॅनिकल बॅक पेन किंवा चुकीच्या पद्धतीने वेट बेअरिंग किंवा वजन आपल्या मणक्यावर पडल्यामुळे निर्माण होणारे जे दुखणं आहे, हा एक खूप मोठा यातला एक घटक आहे. आपण ही जी कामं करतो, गाडी चालवणं, 5-5 तास गाडी चालवतो, आम्ही सर्जन आहोत, आम्ही 8-8 तास 10-10 तास ऑपरेट करतो. आपला मणका खरं या पद्धतीच्या कामांकरता बनवलेला नाही आहे. पण आता ही सगळी आपण ज्याला दुनियादारी म्हणतो, ही दुनियादारी आपल्याला चालवावी लागते. माझा असा सल्ला तुम्हाला राहील की पहिली गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही ड्राईव्ह करता त्यावेळेस तुमचं बसण्याची जी ढब आहे ती तुम्ही पहिली योग्य आहे की नाही याचा पहिला शोध लावा. कंबर म्हणजे लो बॅक ज्याला म्हणतात, त्या भागाला सपोर्ट मिळणं गरजेचं आहे. मी बहुतांशी वेळा ड्रायव्हर्स पाहिलेत की जे ड्रायव्हर्स गाडी चालवताना कंबर तिरपं करून बसतात आणि पाठीला आधार घेतात, म्हणजे वरच्या भागाला पाठीच्या. आणि यामुळे तुमच्या पाठीचा जो मणक्याचा बाक आहे, ज्याला आपण एस आकाराची कर्व म्हणतो, ती कर्व बदलते पूर्णपणे. आणि त्याच्यामुळे त्या लोकांना दुखणं हे निर्माण होतं की जे दुखणं त्यांना त्या कामापुरतं मर्यादित असतं, कामानंतर आराम केला की त्यांना बरं वाटतं. या खेरीज वेगळं काही करायची गरज निश्चितच. पडेल असं आणि वाटत जे नाही. कामाचं योग्य बसण्याचा पोस्चर आहे ते सुद्धा आपण पुढे स्लाइड्सने दाखवणारच आहोत. निश्चित तुम्ही बघत राहा कार्यक्रम. मला पुढचा प्रश्न आलेला आहे औरंगाबादवरून. संजय जाधव प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार संजयजी, बोला. हॅलो. नमस्कार. हा नमस्कार सर. माझा मुलगा आहे 13 वर्षाचा. हां. त्याला स्पायनल कॉर्डचं ऑपरेशन झालंय त्याचं. तर त्याचा वेन्सचा प्रॉब्लेम आहे. त्याचं ते संडास आणि लघवीवर कंट्रोल नाही. बर बर. तर त्याला कॅथेटर करावं लागत. त्याला सरांनी सांगितलंय, डॉक्टर बियाणे सरांनी, की त्याला लाईफ टाईम कॅथेटर करावं लागेल. तर त्याच्यासाठी काही पर्याय आहे का आपल्याला? त्याला संडास साफ होणे किंवा ते कॅथेटर बंद करण्यासाठी आपल्याला काही मार्गदर्शन करता येईल का? त्याला मेनिंगोमायलोसिल आहे. बर बर. मेनिंगोमायलोसिल हा जो काही आजाराचा प्रकार आहे, यामध्ये मज्जासंस्थेला काही प्रमाणामध्ये इजा ही जन्मता निर्माण झाली. त्यात 2-3 प्रकार आहेत मेनिंगोमायलोसिलचे. काही प्रकार असे आहेत की ज्यामध्ये मज्जासंस्था चांगली डेव्हलप झालेली नसते. काही प्रकार असे आहेत की ज्यात मज्जासंस्थेवर ताण पडून नसा खराब झालेल्या असतात. आणि या आजारांमध्ये एक वाईट गोष्ट अशी असते की शरीरातले सगळे भाग
यामध्ये लिव्हर म्हणा किंवा तुम्ही हाडं म्हणा, यामध्ये पेशींना विभाजन क्षमता आहे. मेंदू आणि मज्जासंस्थेमध्ये विभाजन क्षमता नाही. त्यामुळे जी इजा ऑलरेडी त्याला होऊन गेलेली आहे ती रिपेअर करण्याकरता कुठलंही ऑपरेशन म्हणा किंवा कुठलीही काही अशी ट्रीटमेंट जगामध्ये नाही. आपण कॅथेटर करता कारण आपण त्याच्या किडनीचं रक्षण करू इच्छिता. त्याला जर कॅथेटर केलं नाही तर त्याची लघवी तुंबेल, किडनीवर त्याचा प्रेशर येईल आणि किडनी खराब होऊ शकते. त्यामुळे तो कंटिन्यू करणं, ते आपल्याला कॅथेटरायझेशन हे हळूहळू त्याला स्वतः शिकवणं, त्याने स्वतःच्या हाताने करणं, ही ट्रीटमेंट यावर असू शकते. खूप जास्त विस्तृत माहिती देण्याकरता मला त्या MRI इमेजेस पाहायला लागतील, ऑपरेशनचे डिटेल्स पाहायला लागतील. पण आता जी तुम्हाला मी माहिती देऊ शकलो एवढी आता सफिशियंट आहे. निश्चितच सर. आणि आपण जेव्हा मणक्याच्या आजारांविषयी बोलणार आहोत, सर्वसामान्यपणे कोणते मणक्याचे आजार दिसतात? मणक्यांच्या आजारांमध्ये कॉमनली आपण काही गोष्टी पाहतो. त्यात काही गोष्टी आपण रुटीनली ऐकतो सुद्धा. स्लिप डिस्क सगळ्यांना माहिती आहे, स्लिप डिस्क म्हणजे काय. तसाच एक आजार आहे कॅनल स्टिनोसिस. हा खूप लोकांना माहिती नाही पण हा खूप लोकांच्या अंगात असतो. स्पॉन्डिलोसिस हे खूप लोकांना माहिती आहे. स्पॉन्डिलोलिस्थेसिस हे काही लोकांना माहिती आहे. माझं असं मत आहे की आपण कॉमन आजारांविषयी जे आपण समाजामध्ये रोज बघतो, रोज आपल्या चर्चेत येतात, त्याच्याविषयी आपण बोलूया. स्लिप डिस्क विषयी मी थोडंसं तुम्हाला सांगू इच्छितो. एक छोटासा मी एक व्हिडिओ दाखवू इच्छितो तुम्हाला. स्लिप डिस्क म्हणजे दोन मणक्यांच्या दरम्यानची गादी घसरण्याचा आजार. दोन मणक्यांच्या दरम्यान गादी घसरते म्हणजे लोकांना एक अशी कल्पना असते की गादी पूर्णच्या पूर्ण बाहेर आली. तर नक्की काय होतं हे आपल्याला या व्हिडिओद्वारे कळेल. एक मणका आपल्याला आता दिसतोय, त्याच्या खाली निळ्या रंगाची गादी आहे आणि त्याच्या खाली दुसरा मणका आहे. दोन मणक्यांच्या दरम्यान कुशन किंवा शॉक ॲब्सॉर्प्शन किंवा आपण म्हणतो बुशिंग, आपल्या गाडीला जसं चाकांना बुशिंग असतं, मेटलवर मेटल, लोखंडावर लोखंड आदळू नये म्हणून, तसं मणक्यावर मणका आदळू नये आणि आपल्याला सस्पेन्शन मिळावं म्हणून ही रचना निसर्गाने केली आहे. या चकतीचे दोन भाग असतात बघा. एक निळ्या रंगाचा जो भाग आहे बाहेरचा त्याला ॲन्युलस फायब्रोसिस म्हणतात. जो टणक भाग आहे आपण त्याला मराठीमध्ये कंपाऊंड म्हणू. आपलं मराठी म्हणजे खरं इंग्रजीच बोलतोय मी. कंपाऊंड किंवा कुंपण म्हणूया. हे जे कुंपण आहे ते आतल्या पिवळ्या रंगाच्या भागाला पकडून ठेवण्याचं काम करतं. हा पिवळा भाग जो आहे तो आहे खरा घसरणारा, ज्याला आपण चकती म्हणतो. त्याला हा जो कोर आहे सेंट्रल, हा अतिशय मऊ असतो. मी तुम्हाला कणकेच्या गोळ्याचं उदाहरण देईल. कणकेचा गोळा जर आपण एका बाजूने दाबला तर दुसऱ्या बाजूला तो पसरायचा प्रयत्न करतो. तसंच या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की दोन मणक्यांमध्ये ज्यावेळेस चुकीच्या पद्धतीने वेट बेरिंग होतं किंवा वजन टाकलं जातं त्यावेळेस ती गादी बाहेर येते, त्याचा एक छोटासा तुकडा बाहेर येतो आणि तो नसांना ताणतो. आता नस हे इलेक्ट्रिक स्ट्रक्चर आहे, त्यामुळे त्याला ताण बसला की इतकं भयंकर वेदना सुरू होतात की पायातनं लोक सांगतात करंट गेल्यासारखं होतं, झिंझिण्या येतात, मुंग्या यायल्यासारखं होतं, सुया टोचल्यासारखं बऱ्याच घटना घडतात. हा स्लिप डिस्कचा त्रास आहे. त्यामुळे पहिलं स्लिप डिस्क म्हणजे काय हे आपल्या डोक्यात क्लिअर पाहिजे. पूर्ण तबकडी घसरत नाही, त्याचा एक छोटासा हिस्सा बाहेर येतो आणि तो हिस्सा बहुतांशी वेळा सर्जरीनेच काढावा लागतो असं नसतं. हे माझं तुम्हाला सांगणं आहे प्रेक्षकांना. निश्चितच. ह्याविषयी अजून आपण माहिती घेऊया. पण आपल्याला नवी मुंबईवरून नाझनीन शेख प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार नाझनीन, बोला. नमस्कार मॅडम. माझा असा प्रश्न होता डॉक्टर साहेबांना की मला ऍक्च्युली ना HLA-B27 पॉझिटिव्ह आलेला आहे आणि स्पाईनचा आर्थरायटिस डिक्टेट झालेला आहे. तर त्याच्यामुळे माझ्या बॉडीमध्ये कंटिन्युअस स्टिफनेस येणं आणि एका पोझिशनमध्ये मी कोणतंच काम करू शकत नाही. तर एक सलग अशी झोपलेली असले तर उठता येत नाही, उठलेली असले तर बसता येत नाही, चालता येत नाही, परत एक बेंड होता येत नाही. हे सगळे प्रॉब्लेम मला होतात. तर त्याच्यासाठी डॉक्टर काय सांगू शकतात का? बरं, आता मला एक सलग प्रॉब्लेम असा होतोय साधारणपणे गेले 4-5 महिन्यांपासून की माझे डोळे सुजतात आणि डोळ्यांवरती सूज येते आणि डोळे खूप दुखतात एवढे दुखतात की त्याच्यामुळे एका साईडचं डोकं वगैरे दुखणं असे प्रकार व्हायला लागतात. तर त्याच्यासाठी डॉक्टरांनी नाझनीनजी तुमचं वय मला सांगू शकाल प्लीज? माझं वय आता 40. मणक्याचा जो आजार तुम्हाला आहे त्याला अंकायलोजिंग स्पॉन्डिलोसिस असं म्हणतात. HLA-B27 ही तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे आणि या आजारामध्ये रक्तदोष हा मणक्यांचा संधिवात होण्याकरता कारणीभूत असा घटक असतो. म्हणजे तुमच्या मणक्यांना खरं सांगितलं तर काही नाही आहे, तुमच्या रक्तात दोष आहे, त्याच्यामुळे मणक्यांचं अफेक्शन झालंय. आणि मणक्यांचं अफेक्शन म्हणजे मणक्यांना चिकटवून ठेवणारे, धरून ठेवणारे जे स्नायूंचे पडदे आहेत ते पडदे तुमचे भयंकर कठीण आले आणि त्यात हळूहळू कॅल्शियम डिपॉझिट होत जातं. मणक्यांचे सांधे जे आहेत ते एकमेकांना चिकटायला लागतात आणि त्याच्यामुळे मी सुरुवातीला जे सांगितलं की लवचिकता हा मणक्याचा एक खूप महत्त्वाचा एक काम करण्याचा एक भाग आहे. लवचिकता नसेल तर त्या मणक्याला खरं सांगितलं तर अर्थ नाही. तो प्रकार तुमच्या आयुष्यामध्ये हळूहळू पुढे होण्याची शक्यता आहे. ही ऐकायला वाईट गोष्ट आहे, मला त्याबद्दल वाईट वाटतंय, परंतु मी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगू इच्छितो. एक म्हणजे तुम्ही पहिलं वजन तुमचं वाढू देता कामा नये. दुसरी गोष्ट, या आजारामध्ये ट्रीटमेंट जी आहे ती शरीराचा लवचिकपणा टिकवणं, व्यायाम करणं आणि तुमच्या स्नायूंचे जे पडदे कठीण व्हायचा प्रयत्न करताना ताणून ताणून मोकळं ठेवण्याचा प्रयत्न करणं, म्हणजे याला स्ट्रेचिंग एक्सरसाइजेसची भयंकर गरज आहे.
तिसरी गोष्ट, गरजेप्रमाणे हवामान बदललं की संधिवातात फरक पडतो, संधिवात वाढतो, कमी होतो. ज्यावेळेस खूप त्रास होतो त्यावेळेस तात्पुरती औषधं घेणं हा तिसरा माझा सल्ला तुम्हाला राहील. आणि चौथा सगळ्यात महत्त्वाचा सल्ला म्हणजे तुम्ही औषधांवर डिपेंडेंट राहू नका. कारण पेन किलर्स वारंवार खाऊन खाऊन डोळ्यांना सूज येणं वगैरे या गोष्टी होऊ शकतात. म्हणजे चेहऱ्याला सूज येणं, हातापायावर सूज येणं, कारण किडनीवर त्याचा ताण इनडायरेक्टली पडत असतो. एका चांगल्या संधिवात तज्ज्ञाचं सुद्धा मत घ्या, कारण या आजारामध्ये डिसीज मॉडिफाईंग ड्रग्ज नावाचा एक प्रकार असतो. पेन किलर्स याची ट्रीटमेंट नाही आहे. डिसीज मॉडिफाईंग ड्रग तुमच्या रक्तातले जे घटक आहेत, HLA-B27 हा जो घटक आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करतो, ज्याच्यामुळे संधिवाताची तीव्रता कमी होते. आणि सर, व्यायाम म्हणजे योगासनांचा ह्याच्यात फरक पडू शकतो का? फिजिओथेरपी केली पाहिजे? व्यायामाचे निरनिराळे प्रकार आहे. योगासनं याला आपण मेंटेनन्स व्यायाम म्हणू शकतो. म्हणजे रोजचं आपल्याला आयुष्य छान जगण्याकरता जे गरजेचं आहे ते योगासनांमधनं साध्य होतं. पण एखाद्याला त्रास आहे, एखाद्याला काहीतरी आजार आहे, म्हणजे अगदी एक साधा आजार धरू आपण, तो झीज होण्याचा आजार आहे, तर याकरता फिजिओथेरपीची गरज पडते. आता फिजिओथेरपी म्हटलं की जनमानसामध्ये एक संकल्प आहे की कुठेतरी जायचं, फिजिओथेरपिस्टकडे रोज चक्रा मारायच्या आणि त्याच्याकडे रोज व्यायाम करायचा म्हणजे फिजिओथेरपी झाली. 10 दिवसांचा कोर्स झाला की घरी येऊन पुन्हा सगळे व्यायाम बंद. माझा सल्ला हा राहील की तुम्ही चांगल्या फिजिओथेरपिस्टला निवडा, त्याच्याकडनं एक 3-4 दिवस सगळे व्यायाम शिकून घ्या आणि ते व्यायाम रेग्युलर घरी करा. कारण व्यायामांना अंत नाही आहे. ज्या लोकांना त्रास आहे त्या लोकांना काहीतरी शरीरामध्ये त्यांच्या झीज आहे, शरीरामध्ये कमकुवतपणा आहे आणि हा कमकुवतपणा जन्मभर राहणार आहे. म्हणजे व्यायाम सीझनल नाही आहे. जानेवारी महिन्यात व्यायाम केला आणि डिसेंबर महिन्यात तुम्ही विसरून गेलात, पुढच्या वर्षी त्रास होणार आहे परत तुम्हाला. त्यामुळे व्यायाम हा सातत्यानं करणं, मग तुम्ही फिजिओथेरपी करा किंवा तुम्ही योगासनं करा, सातत्य हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक निश्चित. आहे. म्हणजे अगदीच निराशाजनक नाहीत. आपण जर व्यायाम निश्चित केला, नियमित केला, तर निश्चितच या आजाराला आपण आटोक्यात नक्कीच ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. अर्जुन वाघ प्रश्न विचारतायत मुंबईवरून. नमस्कार. नमस्कार. हा मॅडम, आमच्या आईचं वय 70 आहे. आमच्या आईचं वय 70 आहे. त्यांचा मणक्यांचा गॅपचा आजार आहे. तर बिना ऑपरेशन करता काय आपल्याला उपाय सुचवतात? अर्जुनराव, तुम्ही थोडी माहिती त्रोटक दिली आहे. कारण एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही 70च्या वयामधल्या आजारांची जेव्हा तुम्ही तुलना करता कुठल्याही आजाराशी, त्यावेळेस झीज हा त्यातला न बरा होणारा एक फॅक्टर असतो. 70व्या वर्षी शरीर हे कधीही 20व्या वर्षासारखं तरुण राहत नाही किंवा 40व्या वर्षासारखं सुद्धा राहत नाही. 70व्या वर्षी कॉमनली पाहण्यात येणारा जो आजार आहे त्याला आपण स्पायनल कॅनल स्टिनोसिस म्हणतो. हे बघा, गॅप वगैरे हे जे शब्द आहेत ना, हे भयंकर भीती निर्माण करणार आहे. कारण तुम्हाला गॅप काळी की पांढरी तुम्ही कधी बघितलेली नाही. पण नक्की काय असतं की कॅनल स्टिनोसिस या आजारामध्ये मणक्यातनं जो नसा प्रवास करण्याचा जो काही रस्ता आहे, ज्याला आपण कॅनल म्हणतो, तो बारीक होतो. मी एक तुम्हाला छोटी स्लाइड दाखवू इच्छितो आता, की ज्यामध्ये तुम्हाला एका बाजूला एक नॉर्मल मणका दिसतोय की ज्यामध्ये मणक्याच्या आतला कॅनल हा चांगला मोठा आहे आणि तुमच्या स्क्रीनवर उजव्या बाजूला तुम्हाला दिसू शकेल की तोच कॅनल बारीक झाला. आता कॅनल स्टिनोसिस किंवा कॅनल बारीक होणं हा 60 नंतर प्रामुख्याने पाहिला जाणारा आजार आहे आणि या लोकांना बरेचसे प्रॉब्लेम्स असतात आणि ते न्यूरोलॉजिकल असतात. मी यांना पाठदुखी म्हणा किंवा यांना खूप एका ठिकाणी बसलं तर कळा असे त्रास होत नाहीत, यांना चालल्यानंतर त्रास होतो. ही लोक, या वयातली लोक असं सांगतात की डॉक्टर, मी एकदा बसलं की मला बरं वाटतं, पण मी चालायला सुरुवात केली की माझे पाय भरून यायला लागतात बघा, आणि मला थोडं अंतर गेलं की मला बसून घ्यायला लागतं परत. याला म्हणतात न्यूरोजेनिक क्लॉडिकेशन. आणि न्यूरोजेनिक क्लॉडिकेशन हा जो प्रकार आहे, हा प्रकार कॅनल बारीक होण्याचंच लक्षण आहे आणि याच्याकरता जी ट्रीटमेंट आहे, म्हणजे या आजाराचं निदान पहिलं करणं गरजेचं आहे. एक लक्षात ठेवा, गॅप यावरनं निदान होत नाही. तुम्ही आजाराचं निदान योग्य पद्धती, योग्य तपासण्यांनी केलं आणि तुम्ही कॅनल स्टिनोसिस पर्यंत जर पोहोचला तर तुम्हाला सर्जरीशिवाय पर्याय नसतो, जर तो आजार तुम्हाला घरामध्ये बसून राहायला परावृत्त करत असेल. कारण बरेचसे कॅनल स्टिनोसिसचे लोक व्यायामाने सुद्धा बरे असतात. आपल्याला त्रास किती आहे यावर ऑपरेशन ठरवलं जातं, फोटोत काय दिसतंय त्यावर नाही. निश्चितच सर. आणि आपल्याला पुढचा प्रश्न सुद्धा आलेला आहे. कल्याणवरून प्रश्न विचारतायत करुणा राऊत. नमस्कार. हॅलो. नमस्कार करुणाताई, बोला. नमस्कार. हॅलो मॅम, माझ्या आईच्या मानेमध्ये गॅप पडलेला आहे. ती एक हाऊसवाईफ आहे, गृहिणी, पण सतत काम करून करून तिच्या मानेला खूप त्रास होतो आणि तिची मान अशी सुजलेली सुद्धा आहे. तर त्याबद्दल डॉक्टरांकडून थोडा सल्ला हवा. काही विचारायचंय सर त्यांना? त्यांच्याशी मी आता बोलू शकतो? हो हो. हॅलो, ऐकू येत आहे? हो हो, बोला ना. त्यांना आता त्रास प्रामुख्याने मान दुखीचा आहे की त्यांना काम करताना हातामध्ये काही त्रास होतोय? नाही, हातही दुखतो पण मानेमध्ये जास्त त्रास होतो आणि चमकही निघते पाठीमध्ये.
ठीक आहे. करुणाताई, तुमचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे. याचं सविस्तर मार्गदर्शन सर जरूर करणार आहेत. याचबरोबर सरांशी थेट संपर्कासाठी म्हणजे डॉक्टर मनीष सबनीस यांच्याशी थेट संपर्कासाठी सह्याद्री हॉस्पिटलचे दूरध्वनी क्रमांक सुद्धा आम्ही दाखवणार आहोत. आणि याचबरोबर डॉक्टरांना कधी भेटायचं, कोणत्या चिन्हांना प्राधान्य द्यायचं याविषयी सुद्धा आम्ही माहिती देणार आहोत. मात्र कार्यक्रमामध्ये वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. कार्यक्रमामध्ये आपण मगाशी बदामाविषयी जी माहिती घेतली, बदाम खाण्यासाठी तसंच चेहऱ्याला लावण्यासाठी सुद्धा अतिशय चांगले असतात, कारण त्वचेची लवचिकता ती वाढवतं आणि सौंदर्यवर्धन करतं. याचबरोबर 100 ml खोबरेल तेलामध्ये किंवा तिळाच्या तेलामध्ये 20 ml बदाम तेल टाकून जर आपण लहान मुलांना दररोज त्याची मालिश केली आणि 15 मिनिटं सूर्यस्नान केलं तर त्यांच्या हाडांच्या बळकटीसाठी, स्नायूंच्या बळकटीसाठी सुद्धा अतिशय उत्तम आहे. सर, आपण जेव्हा ब्रेकमध्ये जाणार होतो तेव्हा करुणा राऊत यांचा प्रश्न होता, त्यांच्या आईच्या संदर्भात प्रश्न होता. काय मार्गदर्शन कराल? त्यांच्या आईला मानेमध्ये आणि हातामध्ये दुखतंय असं त्यांनी मला सांगितलं. मान आणि हात या दोन्ही गोष्टी दुखत जर असतील तर कुठेतरी नसांचे काहीतरी छेडछाड होते, एवढं नक्की. आता नसांमध्ये भयंकर काहीतरी मोठा आजार असेल तर हाताने काम करणं अशक्य होतं. म्हणजे जी नस करकचून दबली आहे तो हाताने काम करू शकत नाही. हां, पण काम करता येतं, पण सहन करत करत आपल्याला करायला लागतं. म्हणजे काहीतरी छेडखानी नसांची होती आहे. या वयामध्ये ऑस्टिओफायटिक डिसीज ऑफ स्पाईन म्हणजे मणक्यांमध्ये झीज झाल्यानंतर जी हालचाल निर्माण होते, ज्याला आपण इन्स्टॅबिलिटी म्हणतो, ती हालचाल थांबवण्याकरता मणक्याच्या हाडांना छोटी छोटी टोकं तयार होतात. त्यांना ऑस्टिओफाइट्स म्हणतात. ही ऑस्टिओफाइट्स जे आहेत ती अनफॉर्च्युनेटली अशा जागेवर तयार होतात की जिथनं नसा बाहेर पडतात. आणि त्यांना ते टोचणं, नसांचं टोचणं हा जो प्रकार आहे तो ठराविक कामाच्या वेळेस वाढतो. मान खाली घालून आपण काम करतो. भांडी घासण्याची कामं आहेत, कपडे धुण्याची कामं आहेत, स्वयंपाक करताना आपल्याला वाकायला लागतं. त्या काळात ते पेन्स वाढतात, हातामध्ये कळा येतात. आणि हा आजार एक खूप कॉमन प्रॉब्लेम आहे जो वाढत्या वयाप्रमाणे पाहायला मिळतो. या आजाराची जी ट्रीटमेंट आहे ती आहे मानेच्या स्नायूंचं बळकटीकरण. कारण हालचाल हा यातला मुख्य दोष आहे. मणक्यांमध्ये होणारी ॲबनॉर्मल हालचाल की जी गरजेची नाही आहे ती टाळण्याकरता निसर्ग हाडांची टोकं तयार करून हाडं जोडण्याचा प्रयत्न करतोय आणि ते आपल्याला त्रास होतोय. त्यामुळे यात आपण जर मानेचे स्नायू पक्के केले तर बऱ्याच वेळेस हे दुखणं कमी होऊ शकतं. जर दुखणं कमी होत नसेल तर आणि काही आजार की जे पेरिफेरल नर्वस सिस्टीमचे आजार आहे, ज्याला आपण कार्पल टनेल सिंड्रोम म्हणतो, तसं काही आहे का याचा शोध घ्यायला लागतो. निश्चित. आणि डॉक्टरांना भेटण्यासाठी प्राधान्य द्यावं अशी कोणती चिन्ह असतात ते आम्हाला सांगा. मी एक छोटं स्लाइड यामध्ये दाखवू इच्छितो. अशी काही चिन्ह आहेत की जी ठराविक नसांसाठी अगदी स्पेसिफिक आहेत. म्हणजे जसं आपण म्हणतो की हातापायांमध्ये मुंग्या येणं, परंतु प्रत्येक वेळेस मुंग्या आल्या म्हणजे आपल्याला नसाच खराब होत आहेत किंवा नसांचा त्रास होतोय असं नाहीये. मी आता यात काही चित्र दाखवली आहे. त्यामध्ये पहिल्या फोटोमध्ये एक व्यक्ती मानेला आणि पाठीला हात लावून बसली, भयंकर मान आणि पाठदुखी होतीये. दुसऱ्या चित्रामध्ये एका व्यक्तीचा तोल जातोय असं दिसतंय. तिसऱ्या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की हस्ताक्षर एका माणसाचं बदललेलं आहे. मध्यभागी त्याचं चांगलं हस्ताक्षर आणि खाली त्याचं खराब हस्ताक्षर. तर हस्ताक्षरात बदल होणं, तोल जाणं, हातापायांमध्ये भयंकर कळा येणं आणि सगळ्यात महत्त्वाचे चिन्ह म्हणजे शौचास जाण्याची जी आपली जी क्रिया असते आणि लघवी आपल्याला पास करताना जो काही नैसर्गिक आपल्याला जी काही ताकद असते त्या ताकदीत काहीतरी बिघाड होणं. म्हणजे लघवी जोर लावतोय आणि होत नाहीये, शौचास गेलं साफ होत नाहीये. या गोष्टी दिवसेंदिवस जर वाढत जात असतील तर अशा गोष्टींना आपण रेड फ्लॅग्स म्हणतो. एक लक्षात ठेवा, सकाळी मी झोपेतनं उठतो आणि माझ्या हातात मुंग्या असतात आणि 5 मिनिटांतर मुंग्या निघून जातात, हा मणक्याचा आजार नाही. पण सकाळी उठल्यापासून मुंग्या सुरू होतात आणि संध्याकाळपर्यंत वाढत जातात आणि मला काम करू देत नाही, हा मणक्याचा आजार असू शकतो. अच्छा, निश्चितच. आणि सर, सर्वसामान्यपणे ह्याची कारणं काय असू शकतात? मणक्यांच्या आजाराची पक्की अशी काही कारणं नाही आहेत. म्हणजे पक्की कारणं जर कळली असती तर आजार हा शिल्लकच राहिला नसता. यामध्ये बरीचशी कारणं ही आपण जसं काळाच्या ओघामध्ये आपण म्हणतो ना, आपण शिकतो, पुढच्याच ठेच आणि मागचा शहाणा असं आपण म्हणतो. तर बरेचशी लोक जी आजारी पडली, ज्यांच्या ट्रीटमेंट्स झाल्या, त्या ट्रीटमेंट्स करताना आपल्याला जे काही फॅक्टर्स किंवा जे प्रॉब्लेम्स आपल्या समोर आले ते आपण त्याच्यात करेक्शन करण्याचा आपण प्रयत्न करतो. मी एक चित्र दाखवू इच्छितो. हे प्रत्येकाच्या घरातलं आजकालचं 21व्या शतकातलं 22व्या शतकाकडे आपण चाललोय. हे चित्र आहे की प्रत्येकाकडे हे एका काउच पोटॅटो असं यांना म्हणतात की बेडवर बसून राहणं, खाण्याचे पदार्थ तुम्ही बघा, सगळे इन्स्टंट फूड्स. लहानपणीच मणक्याच्या आजारांची सुरुवात होते, हे लक्षात ठेवा. मणक्याचा आजार काय तुम्ही तरुण झालात आणि तुम्ही 4 पोती उचलली आणि तुम्हाला त्या दिवशी झाला असं नाहीये. ही सुरुवात जी होते ती हळूहळू तो त्रास वाढत जातो. स्थूलपणा हा याच्या मागचं एक महत्त्वाचं कारण आहे. सगळ्यात महत्त्वाचं कारण आजकाल जे पाहायला मिळतं ते म्हणजे तुमची बसण्याची ढब.
जसं आता थोड्या वेळापूर्वी आपण एक गाडी चालवताना त्रास होतो म्हणून आपल्याला त्यांनी सांगितलं होतं, बरोबर. तसं बसण्याची ढब. आता हे IT बूम जे म्हणतात की भरपूर ठिकाणी कॉम्प्युटर कंपन्या वेगवेगळ्या आणि असे वेगवेगळे, मी तुम्हाला एक चित्र आता जे दाखवते त्यात दिसतंय की वेगवेगळ्या पद्धती आहेत बसण्याच्या, आणि प्रेक्षक आज जे काही आता बघतायत बहुतांशी लोक या पद्धतीने कधी ना कधी बसलेले आहेत. त्यामुळे ही जी काही ढब आहे ही तुमच्या मणक्याचा जो S आकाराचा जो कर्व आहे, जो बाक आहे, तो बदलते. म्हणजे आपल्याला जर एक्सरे विजन असते जेम्स बॉन्डच्या पिक्चरमध्ये दाखवतात तशी, तर यात बघा एक व्यक्ती ज्या पद्धतीने वाकून कॉम्प्युटरवर काम करते तिच्या मणक्याचा तुम्ही बाक बघा, आणि दुसरी जी व्यक्ती छान कमरेला आधार घेऊन बसली आहे तिच्या मणक्याचा बाक बघा. आणि याचंच मी पुढे एक चित्र आता दाखवतोय की ज्यामध्ये 2 व्यक्तींचा हा फोटोग्राफ आहे, एक चित्र काढलंय, त्यात एक सुंदर पद्धतीने पाठ टेकवून बसलेला माणूस दिसतोय आणि एक पुढे वाकून बसलाय. या पद्धती झीज वाढवण्याकरता खूप कारणीभूत आहे. जसं वय वाढत जातं झीज प्रत्येकाला होणार आहे, पण ज्या पद्धतीने आपण ॲबनॉर्मल वजन उचलतो, आपण खाली वागतो कमरेतनं, आपल्याला कंबरी वाकण्याकरता बनवली आहे असं पहिल्यापासून सांगितलं जातं, पण खाली आपण गुडघ्यात नाही वाकू शकतो, कंबर आपण सरळ ठेवू शकतो. मध्यभागीचा जो फोटो आहे तो तुम्हाला दाखवतो की वजन कसं उचलावं, आणि शेवटचा जो फोटो आहे लास्ट त्यात दिसतंय की तो चुकीच्या पद्धतीने वजन उचलतोय. हे सगळे घटक हे अनेक वर्ष आपल्या आयुष्यामध्ये रोज असे मुळा जसा आपल्याला चिकटतो एखाद्या त्वचेला तसे ते चिकटलेले, ते लवकर बदलणं शक्य नसतं, आणि मग त्याचा परिणाम म्हणजे आपल्याला मणक्याचे आजार हे निर्माण होतात. मणक्याचे आजार हे झिजेपासूनच निर्माण होतात. खूप कमी असे आजार आहेत मणक्याचे की जे इन्फेक्शन्स आहेत, जंतू संसर्ग मणक्याचा म्हणा, फ्रॅक्चर्स आहेत, ऍक्सिडेंटमुळे होणारे फ्रॅक्चर्स, मणक्यात निर्माण होणाऱ्या गाठी आहेत, ट्युमर्स आहेत. पण प्रत्येक वेळेस तुम्हाला हे आजार होतीलच असं नाही. जे कॉमन आजार आहे ते झिजेपासूनच निर्माण होतात, आणि त्यामुळे आपण वेळेमध्ये जर याची काळजी घेऊ शकलो, आपण योग्य वेळेस आपल्या आयुष्यात बदल करू शकलो, तर त्याचा खूप जास्त फायदा आपल्या मणक्यांना होऊ शकतो. म्हणजे लहानपणापासून आपण कसे बसतोय किंवा आपण आपल्या कण्याची कशी काळजी घेतोय ह्यावर आपल्याला पुढे कण्याचे प्रॉब्लेम्स होणार आहेत की नाही हे ठरवता येऊ शकतं. आपल्याला नेहमीच सांगितलं जातं की बसताना ताठ बसायचं, तर त्याचं कारण हे आपल्याला आणि कारणमीमांसाही आत्ता समजले. मी पण आता जरा नीट व्यवस्थित बसण्याचा नेहमीच प्रयत्न करीन. तर आपण जेव्हा बघतो की मणक्याचे आजार आहेत, भली मोठी फाईल घेऊन रुग्ण तुमच्याकडे येतच असतील, नेमकं जेव्हा मणक्याचे आजार असतात तेव्हा कोणत्या तपासण्या केल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात महत्त्वाचं मी सांगू इच्छितो की पेशंटची शारीरिक तपासणी फार महत्त्वाची आहे. हे बघा, माझ्याकडे बरेचसे पेशंट्स येतात आणि रिपोर्ट्स घेऊन येतात. म्हणजे पेशंटचे नातेवाईक असतात आणि ते डॉक्टर आमच्या पेशंटला स्लिप डिस्क आहे, जसं आता थोड्या वेळापूर्वी आपण काही प्रश्नांमधनं त्याचा आपल्याला काही उलगडा झाला, तर या स्लिप डिस्कची ट्रीटमेंट करायची आहे. तुम्ही हे फोटो बघा आणि आम्हाला सांगा. मी त्यांना सांगतो की हे फोटो मी आता बघणारच नाही, हे फोटो मी जे आहेत हे तुम्हाला मी पेशंट तपासल्यानंतर बघणार. तर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की पेशंटला तपासणं ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया जास्त गरजेची आहे, आणि त्याच्यानंतर मग आपल्याला वेगवेगळ्या तपासण्यांचा विचार करता येऊ शकतो. म्हणजे पहिली शारीरिक तपासणी करणं, पेशंट काय आहे, रुग्ण पहिला कसा येतोय, तो काय सांगतोय हे पहिलं महत्त्वाचं आहे, आणि मग नंतर कुठच्या तपासण्या केल्या पाहिजे त्याच्या पुढे जाऊन. अगदी बरोबर. कारण तपासण्या हे फक्त आपल्याला एक दिशा देतात. आजाराचं निदान मात्र आपल्याला पेशंटला तपासूनच करायचं असतं. म्हणजे आता बऱ्याचशा तपासण्या आहेत, एक्सरे आहेत, MRI आहेत. मी आता एक एक्सरे दाखवू इच्छितो प्रेक्षकांना की एक्सरेमध्ये काय दिसतं. मी एक्सरे का दाखवू इच्छितो याचंही तुम्हाला मी कारणमीमांसा देईल. एक स्लाइड मी आता दाखवतो. आपण रेडिओग्राफ म्हणतो. यात तुम्हाला मणके दिसत आहेत. डाव्या बाजूच्या चित्रामध्ये तुम्हाला एकावर एक रचलेले मणके, आणि उजव्या बाजूला तोच फोटो वेगळ्या अँगलने काढलेला आहे. लक्षात ठेवा, आजकाल एक ट्रेंड आहे की एक्सरे काढायचा, प्रत्येकाला पाठ दुखली की एक्सरे काढायचा. पहिला प्रश्न तोच होता की माझा एक्सरे झालेला आहे, आणि एक्सरेमध्ये बघून सांगा तुमची नस दबली आहे किंवा तुम्हाला गादी घसरली आहे. एक लक्षात ठेवा, एक्सरेमध्ये फक्त मणक्यांची रचना, त्याची अलाइनमेंट, त्याचा बाक आणि त्याचं स्ट्रक्चर, म्हणजे मणका ठिसूळ आहे किंवा अगदी चांगल्या परिस्थितीत आहे, या गोष्टी कळू शकतात. यात नस दिसत नाही. त्यामुळे जर तुम्हाला कोणी उद्या म्हटलं की एक्सरेमध्ये नस दबलेली दिसते, तर पहिली गोष्ट ती चुकीची आहे. नस आपल्याला जर पाहायची असेल तर आपल्याला MRI नावाची तपासणी करायला लागते. आता माझा एक नवीन स्लाइड मी आता दाखवू इच्छितो प्रेक्षकांना, ज्यामध्ये उजव्या बाजूच्या फोटोत तुम्हाला मणके दिसत आहेत, 2 मणक्यांच्या दरम्यान गाद्या दिसत आहेत, आणि मागणं प्रवास करणाऱ्या नसा सुद्धा दिसत आहेत. निश्चितच. म्हणजे कोणती तपासणी करायची ही त्या डॉक्टरला ठरवून दे. आपण स्वतःहून जाऊन तपासणी करणं किंवा रुग्णाला न घेता तिकडे जाणं हे निश्चितच चुकीचं आहे. तर आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. औरंगाबादवरून अप्पासाहेब फुके प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार अप्पासाहेब, बोला. हा, नमस्कार. 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 बोला बोला. हा सर, माझ्या मणक्यामध्ये गॅप आहे आणि माझा उजवा हात नेहमी दुखतो, आणि माझा पायही दुखतो, डावा पाय आणि उजवा हात. बर बर.
तुमचा डावा पाय आणि उजवा हात 24 तास दुखतो? आणि मला नेहमी गाडीवर अपडाऊन करावं लागतं, त्यामुळे जास्त दुखतं आणखी. बर बर बर. निश्चितच सर तुमच्या प्रश्नाला जरूर उत्तर देतील. मात्र कार्यक्रमामध्ये वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीपूर्वी आपला जो प्रश्न होता औरंगाबादवरून, सरांचं मार्गदर्शन घेऊया. सर काय सांगाल त्यांना? उजवा हात आणि डावा पाय असे जे काही दुखणं आहे आणि ते दुखणं ठराविक कामानंतर, म्हणजे जसं गाडी चालवल्यानंतर येणं, काही लोकांना ठराविक स्वयंपाकातल्या काही ऍक्टिव्हिटी केल्या की त्यानंतर येणं, ही जी दुखणी आहेत ही दुखणी आपण मस्क्युलर पेन्स या गटामध्ये मोडतो. कारण कुठलीही मज्जासंस्थेचे जे आजार आहेत ते आजार असे स्किप लिजन्स, म्हणजे उजवा हात डावा पाय किंवा डावा हात उजवा पाय असं शक्यतो प्रेझेंटेशन त्या आजारांचं नसतं. स्नायूंमध्ये बरेचसे जे काही आकुंचन पावणं, प्रसरण पावणं या ज्या घटना घडतात त्या मेंदू कधी कधी इन्व्हर्स पद्धतीने प्रेडिक्ट करतो की हे दुखतंय आपल्याला, आणि त्यामुळे आपली मानसिकता सुद्धा याच्याकरता कारणीभूत असते हे दुखणं निर्माण करण्यासाठी. याच्यात खूप सिरियस आजार असण्याची शक्यता कमी आहे. सर आणि आपण मुख्य विषयाकडे म्हणजे उपचार पद्धती, शस्त्रक्रिया की व्यायाम, काय सांगाल? अनफॉर्च्युनेटली शस्त्रक्रिया ही खूप ओव्हर प्रिस्क्राईब्ड अशी ट्रीटमेंट आहे. कारण आजकाल या जगामध्ये हे फास्ट युग आहे, म्हणजे आपण म्हणतो ना की वेळ कोणालाच नाहीये, पटकन काहीतरी त्रास होतोय पळत जा MRI करा. आणि MRI खूप सेन्सिटिव्ह तपासणी आहे. ती तपासणी तुम्हाला गरजेचे नसलेले 100 गोष्टी दाखवते. म्हणजे मी तुम्हाला कमीत कमी अशी 50 लोक दाखवतो की ज्यांच्या MRI मध्ये प्रॉब्लेम आहे पण त्यांच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे MRI आणि एक्सरे आणि CT स्कॅन या गोष्टींकडे पाहून सर्जरीज होणं हे खूप फ्रिक्वेंटली होतं. याला सगळ्यात महत्वाचं एक वाक्य मी सांगू इच्छितो. 70% जवळपास 70% मणक्यांचे आजार, सर्वसाधारण मणक्यांचे आजार बिन ऑपरेशनचे बरे होऊ शकतात. पण त्याकरता आपल्याला एक प्रोटोकॉल पाळणं गरजेचं आहे. आपल्याला व्यायामाची गरज आहे, आपल्याला लवचिकपणा वाढवण्याची गरज आहे, आपल्याला आहारात बदल करण्याची गरज आहे. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करायला लागतात. त्यावेळेस ही दुखणी टाळली जातात आणि त्यानंतर मग आपल्याला पुढचा निर्णय ट्रीटमेंट विषयी घेता येऊ शकतो. निश्चित. पण व्यायाम नेमका काय व्यायाम करायचा? व्यायामामध्ये दोन पद्धतीचे व्यायाम आहेत. एक स्ट्रेचिंग व्यायाम, ज्यावेळेस स्नायू दुखावलेला आहे. लक्षात ठेवा, दुखणं हे स्नायू अवघडण्यापासून निर्माण होतं आणि स्नायू ज्यावेळेस दुखावलेला असतो त्यावेळेस त्याला ताणून ताणून त्याचा तो ताण जो आहे, त्याचा जे स्पाझम आहे तो घालवणं, आणि तो घालवला, त्याचं दुखणं कमी झालं की त्या स्नायूचं बळकटीकरण करणं, ज्याला स्ट्रेंथनिंग व्यायाम म्हणतात. त्यामुळे स्टेप्समध्ये पहिल्यांदा ताणण्याचे किंवा स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस आणि फॉलोड बाय स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस हे आम्ही ऍडवाइस करतो. परंतु हे सगळे जे व्यायाम आहेत ते कुठल्याही चित्रात बघून प्रेक्षकांनी शक्यतो करू नये. प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे, वजन वेगळं आहे, उंची वेगळी आहे, वय वेगळं आहे. त्यामुळे योग्य त्या फिजिओथेरपिस्टचं आपण मार्गदर्शन घ्यावं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे व्यायाम करावे आणि मग त्या पद्धतीने ते पुढे प्रोसीड करता येतात. आणि औषधांविषयी काय सांगाल? औषधं सुद्धा बऱ्याच वेळेस ओव्हर प्रिस्क्राईब्ड असतात. म्हणजे पेन किलर्स, एक लक्षात ठेवा, दुखणं कमी होतं इन्स्टंट. पेन किलरने कॅन्सरचं दुखणं सुद्धा कमी होतं, पण तात्पुरतं कमी होतं आणि कॅन्सर बरा होत नाही. तसंच मणक्याच्या आजारांमध्ये पेन किलर्सना सुद्धा खूप लिमिटेड स्थान आहे. दुखणं कमी व्हायलाच पाहिजे. पेन किलर्स आपण घेतो, पण साधारणतः तुम्हाला 2 ते 3 आठवड्याच्या वर पेन किलर्स लागत असतील. या अर्थ तुम्ही नक्कीच डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे की काय पाणी मुरतंय. आणि म्हणून मी एक स्लाइड आता प्रेक्षकांना दाखवू इच्छितो की ज्यामध्ये मी लाल रंगामध्ये पेन किलर आणि स्टेरॉइड लिहिलंय. निश्चितच बरोबर. म्हणजे औषधांमध्ये सुद्धा पेन किलर्स आहेत, स्टिरॉइड्स, अशी विविध प्रकारची आपल्याला औषधं घ्यायची आहेत. ह्याचबरोबर कॅल्शियम औषध घ्यायचं की नाही याविषयी सरांकडून जाणून घेणारच आहोत. पण आता वेळ झालेली आजच्या आरोग्य सल्ल्याची. कंबरदुखीविषयी आरोग्य सल्ल्यामध्ये काय आहे आपण पाहून घेऊया. कंबरदुखी कमी करण्यासाठी आपण हे जरूर करावं. पोट व पाठीच्या स्नायूंचे व्यायाम हे नियमित करावेत. खुर्चीवर बसल्यावर पाठीत वाकू नये, सरळ बसावे. जड वजन उचलताना हिचका देऊ नये. दुचाकी, चारचाकी वाहनांनी प्रवास करताना खड्ड्यांमधून नेऊ नये. सूर्यस्नान दररोज सकाळी 20 मिनिटं तरी घ्यावं. आहारात कॅल्शियम मुबलक असलेल्या भाज्यांचा समावेश करावा. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा जाणून घेण्याची आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सने आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता असा आहे: निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. हॅलो डॉक्टर DDK Mumbai@gmail.com वर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता किंवा www.facebook.com/ddsahyadri.in वर तुमच्या कॉमेंट्स पाठवू शकता. हाच कार्यक्रम तुम्ही पुन्हा youtube.com/user/ddsahyadri वर पुन्हा बघू शकता.
मणक्यांच्या शस्त्रक्रियेऐवजी व्यायाम आणि औषधांविषयी जाणून गेलं. दैनंदिन आयुष्यामध्ये कोणते बदल करावेत, काय सांगाल सर? दैनंदिन आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचा बदल जो करणं गरजेचं आहे तो म्हणजे चालणं. साधारणतः आपल्याला एक 40 मिनिटं नॉनस्टॉप चालणं म्हणजे खरा व्यायाम असं आमच्या शास्त्रात सांगितलं जातं. चालण्याच्या जोडीला आपल्या खाण्यापिण्याच्या ज्या काही हॅबिट्स आहेत, म्हणजे आपण हिरव्या भाज्या कमी खातो, डेअरी प्रोडक्ट्स आजकाल खूप लोक म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थ लोक कमी खातात, त्यात सुद्धा आपल्याला वाढ करणं गरजेचं आहे. त्यातनं आपल्याला कॅल्शियम मिळतं. आणि सूर्यस्नान जसं आता तुम्ही सांगितलं ते अगदी गरजेचं आहे. सर, मग शस्त्रक्रिया कोणासाठी असावी? ज्या लोकांना खूप ठराविक म्हणजे शस्त्रक्रिया ही प्रत्येकाकरता नाही आहे. ज्या व्यक्तीच्या हातात किंवा पायामध्ये मुंग्या निर्माण होतात, काम करताना त्या वाढत जातात आणि दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत, बोथटपणा यायला लागलाय, ज्या व्यक्तीला हातात किंवा पायामध्ये ताकदीत फरक पडायला लागलाय, चालणं बिघडायला लागलंय, सगळ्यात महत्त्वाचं संक्षिप्त रूपात सांगतो, ऍक्टिव्हिटी ऑफ डेली लिव्हिंग, रोजचं जगण्याकरता जे गरजेचं आहे त्यांना करता येत नाहीये, अशा लोकांनी ज्यांना आजाराचं निदान झालेलं आहे त्यांनी शस्त्रक्रियेचा विचार करावा. आणि मणक्यांच्या आजारांसारखे दिसणारे परंतु मणक्याचे आजार नसणारे असे कोणते आजार असतात सर? 2-3 आजारांची मी संक्षिप्त माहिती देतो. एक सॅक्रोआयलायटिस किंवा सॅक्रोइलियाक जॉईंट आर्थ्रोपॅथी नावाचा आजार आहे. खूप तासनतास बसणाऱ्या लोकांना माकडहाडाच्या सांध्यांना सूज आल्यामुळे होणारा त्रास आहे, ज्याचं दुखणं मणक्याच्या आजारासारखंच असतं पण तो मणक्याचा आजार नाहीये. बऱ्याचशा लोकांना डायबिटीस आहे, ज्याच्यामुळे हातापायामध्ये भयंकर मुंग्या येतात, पण त्या मुंग्या 24 तास चालू असतात, त्याचा कामाशी काही संबंध नसतो. या मुंग्यांचा आणि मणक्यात नसा दबण्याचा काही संबंध नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्मोकर किंवा कुठल्याही पद्धतीने तंबाखूचं सेवन करणाऱ्या लोकांना रक्तवाहिन्या खराब होण्याचा जो आजार होतो त्यामुळे सुद्धा त्यांच्या पायामध्ये क्लॉडिकेशन किंवा चालल्यानंतर पाय भरून येणं हा त्रास होऊ शकतो की जिथे मणक्यात टेकायची इंडिव्हिज्युअल द्यायला लागते. निश्चित. आणि तुमच्या या माहितीमुळे आमच्या पण ज्ञानाच्या कक्षा रुंदावलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक मणक्याच्या आजारावर शस्त्रक्रिया पाहिजेच ही जी तुम्ही पाहिजेच असं नाही, ही जी तुम्ही माहिती दिली ती निश्चितच चांगली आहे. पण अनेक असे प्रश्न असतात मला वाटतं दर्शकांच्या मनात सुद्धा की जे जाता जाता राहून गेलेले आहेत, ते मी तुम्हाला थोडक्यात विचारते. सर, मणक्यांच्या आजाराच्या निदानासाठी तपासणी की तपासण्या? पेशंटची वैयक्तिक तपासणी महत्वाची आहे तपासण्यांपेक्षा. मणक्यांच्या ठिसूळपणासाठी सर्वसाधारणपणे कॅल्शियम टॅब्लेट्स की विटामिन डी घ्यावं? विटामिन डी हे जास्ती महत्वाचं आहे कॅल्शियमपेक्षा. मणक्यांच्या शस्त्रक्रियेसाठी प्रत्येक वेळी एंडोस्कोपी पाहिजे का? प्रत्येक वेळी एंडोस्कोपी मणक्याच्या शस्त्रक्रियेत लागतेच असं अजिबात नाहीये. दीर्घकाळ असणाऱ्या पाठदुखीमुळे दैनंदिन व्यवहारावर फरक पडू शकतो का? जर वेळेवर ट्रीटमेंट नाही केली तर नक्कीच त्याचा फरक व्यवहारात पडू शकतो. नियमित व्यायाम आणि आहारातील सकारात्मक बदलांमुळे मणक्यांच्या शस्त्रक्रिया टाळता येऊ शकतात? 1000% शस्त्रक्रिया टाळता येऊ शकतात. ज्या लोकांना त्यांची दैनंदिनी बिघडत नाहीये, व्यायामाने फरक पडतोय, त्यांना शस्त्रक्रियेची गरज कधीच पडत नाही. निश्चितच. सर, जाता जाता आमच्या दर्शकांना तुम्ही काय संदेश देऊ शकता? दर्शकांना मी एक सांगू इच्छितो की मणक्याच्या आजाराचा खूप मोठा बाऊ करून घेऊ नका. मणक्याचे आजार कोणालाही डिसेबल एका रात्रीत करत नाही. तुमच्याकडे भरपूर वेळ असतो. तुम्हाला जी चिन्ह दिसतात त्या चिन्हांवर लक्ष ठेवा, वेळीच डॉक्टरांना भेटा आणि ट्रीटमेंट ज्यावेळेस तुम्हाला एखादी सुचवली जाते तेव्हा प्रश्न स्वतःला विचारून पहा की मी जे आज बोललो त्यापैकी तुम्हाला काही लागू होतंय का. निश्चितच. असामान्य ताकद आणि लवचिकपणा हा आपल्या नसांमध्ये आपल्या मणक्यामध्ये इंजिनियर केलेला असला तरी त्याच्यामुळे सुद्धा अनेक पाठीची दुखणी आपल्याला होऊ शकतात. आणि याचबरोबर पाठीचा जो मणका आहे त्याच्यातनं अनेक नसा या सर्व शरीरभर पसरत असल्यामुळे मणक्याच्या आजारांमध्ये सर्व शरीरभर आपल्याला दुखणी दिसू शकतात. पण प्रत्येक मणक्याच्या आजारावर शस्त्रक्रिया पाहिजेच असं नाही. नियमित व्यायाम, योग्य औषधोपचार यांनी सुद्धा मणक्यांचे आजार बरे होऊ शकतात हे आपल्याला आज कळलेलं आहे. आणि मला वाटतं ही अतिशय सकारात्मक गोष्ट आज आपल्याकडे मिळालेली आहे. कारण रुग्ण अनेक वेळेला भेडसावलेले असतात, नातेवाईक संभ्रमात असतात की शस्त्रक्रिया सांगितली म्हणजे प्रत्येक वेळेस करायलाच पाहिजे का? तर निश्चितच नाही. 70% रुग्ण हे व्यायामाने आणि औषधोपचाराने सुद्धा बरे होतात. मला वाटतं हा संदेश, टेक होम मेसेज तुम्ही सर आज इथे दिलात आमच्या दर्शकांना, त्यासाठी दूरदर्शन आणि हॅलो डॉक्टर तर्फे तुमचे मनपूर्वक आभार. थँक्यू.